नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनेल प्रतिपक्ष. मित्रांनो, लडाख हा विषय अचानक पेटलेला आहे. म्हटलं तर अचानक नाही आहे. याचं कारण जवळजवळ 2 महिने या बाबतीत घालमेल चालू आहे. किंबहुना जवळजवळ 2 आठवड्यापूर्वी, नेमकी तारीख सांगायची तर 30 मे 2020 या दिवशी प्रतिपक्ष मध्ये मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. ट्रम्प खोटं बोलतात तेव्हाच या विषयावर मला जो काही उहापोह करायचा होता हा मी तेव्हा केला होता. आणि दुसरा एक व्हिडिओ मी चीनी पडोसन म्हणून केला होता. बाकी स्वाती तोरसेकर यांनी 3-4 व्हिडिओ चीनच्या संदर्भात केले, इन्फॉर्मेटिव्ह. पण मी त्याच्या धोरणात्मक किंवा रणनीती, स्ट्रॅटेजी वगैरे ह्या संबंधात माझं एक विवेचन केलं होतं. आज मला सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे मी काल सोमवारी रात्री उशिरा केव्हा तरी संघर्ष झाला लडाखमध्ये चीन आणि भारत यांच्या सैनिकांचा. आणि त्याच्यात पहिली बातमी अशी होती की आपले 3 जवान, त्यातला एक कर्नल, हे धारातीर्थी पडलेले आहेत. आणि नंतर जसजसा दिवस उलगडत गेला तेव्हा तो आकडा 20 भारतीय सैनिकांपर्यंत गेला. पण गोळी झाडली गेली नाही हा एक विचित्र प्रकार आहे. एवढे लोक शहीद झाले पण गोळी झाडली गेली नाही, तर लाठ्या काठ्या शिगा किंवा अशा कुठेतरी दंगल व्हावी त्या पद्धतीतली ही घटना आहे. आणि त्यात हे आपले जवान शहीद झालेत. चीनचं किती नुकसान झालं याविषयी अजूनही गुलदस्त्यात गोष्टी आहेत, कारण चीनकडून त्याचं काही स्पष्टीकरण आलेलं नाही. अर्थात चीन हा कधीच विश्वासार्ह देश नव्हता. ना तो तिथल्या जनतेसाठी विश्वासार्ह सरकार आहे तिथलं, ना जगासाठी आहे. हे आपल्याला करोना आणि वारंवार दिसलेलं आहे. त्यामुळे चीनचं नुकसान किती झालं याचा कुठलाही खुलासा आलेला नाही. वेगवेगळे आकडे येत आहेत. कोण म्हणतो 35, कोण म्हणतो 45 चीनी सैनिक मारले गेले. अमेरिकन लष्करी गुप्तचर खात्याच्या मते 35 चीनी सैनिक मारले गेलेले आहेत. आणि ANI या वृत्तसंस्थेच्या वर विश्वास ठेवायचा तर साधारण 50 चीनी सैनिक मारले गेले. अजूनही स्पष्ट चित्र आलेलं नाही. पण हा संघर्ष एका मोठ्या टेकडीवर आणि अपुऱ्या जागेत झाल्यामुळे धक्काबुक्कीतच दरीत कोसळून आणि घळीत कोसळून अनेक जण मरण पावलेले आहेत. पण तो विषय सोडून द्या, मी त्यात जात नाही, कारण मी काय लष्करी जाणकार नाही आहे, लष्करी डावपेचांचा जाणकार नाही आहे. म्हटलं तर या सगळ्या परराष्ट्र संबंध वगैरे हा पण माझा विषय नाही. मी घटनाक्रम जोडणार आहे, विविध घटना ज्या घडतात त्या जोडणार आहे. आणि म्हणून या सगळ्या कालच्या बातम्यांमध्ये मी बारकाईने काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्याविषयी आपल्याकडचे निवृत्त सेनाधिकारी किंवा परराष्ट्र विषयातले किंवा युद्धशास्त्रातले जाणकार, युद्धनीतीचा अभ्यास करणारे किंवा सामान्य पत्रकार, बुद्धिजीवी, राजकारणी, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकत होतो. आणि परत एकदा मला गंमत वाटली की जो मुद्दा मी 30 मे रोजी उपस्थित केला होता त्याचा कुठेही उल्लेख आला नाही, कुठेही उल्लेख आला नाही. आणि म्हणून परत एकदा लडाखची गूढकथा सांगावी असं मला वाटलं. ती गूढकथा अशी आहे की लडाखमध्ये जे काही गेले 2-2.5 महिने चालू आहे, किंवा चीनने भारताच्या सीमेवर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं ज्याला म्हणतात, तिथे जे वाद उकरून काढलेले आहेत, नंतरच्या काळात नेपाळला आपला मोहरा बनवण्याचा प्रयत्न केला, या संदर्भाने जितक्या गंभीरपणे भारत सरकार ही परिस्थिती हाताळते तितक्याच थिल्लरपणे आणि छछोर वृत्तीने याचं विश्लेषण होतं असं मला वाटतं. अनेकदा गोष्ट घडत असते त्यापेक्षा त्यामागचे हेतू भलतेच असू शकतात. प्रामुख्याने रणनीती आणि परराष्ट्र नीती याच्यात बोललं खूप जातं
पण सांगितलं खूप कमी जातं असं मी म्हणतो. कारण जे सांगितलं गेलं त्यातून जर रणनीती किंवा युद्धनीती उघड पडणार असेल तर ती सांगून उपयोग नसतो, तिचा परिणाम संपतो. आपलं जुनं एक आपल्याकडे उक्ती आहे, षटकर्णो भिद्यते मंत्रा. षटकर्ण म्हणजे 6 कानांनी जी गोष्ट ऐकली त्यातली गोपनीयता संपून जाते असं म्हटले. षटकर्ण म्हणजे काय, 6 कान म्हणजे काय, तर 3 माणसांमध्ये एखादी गोष्ट बोलली गेली तर त्यातली गोपनीयता संपली. ती 4 कानांपर्यंत किंवा 2 माणसांपर्यंत ती बंदिस्त राहिली पाहिजे. एक सांगणारा आणि दुसरा ऐकणारा हे 4 कान वगळता 5व्या कानापर्यंत सुद्धा ती गोष्ट जाता कामा नये, तर ती गुप्त राहते, गोपनीय राहते. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीत आपल्याकडच्या चर्चा चालतात त्यांना गोपनीय या शब्दाचा अर्थ कळतो का असं मला कधी कधी वाटतं. राहुल गांधी म्हणतायत की मोदी गप्प का. मोदी गप्प का राहतात हे ज्या माणसाला कळत नाही तो आपल्या पक्षाला देशात सत्तेवर कसा आणणार, कारण त्याचं गांभीर्यच त्याला कळत नाही आहे. कारण ज्या गोष्टी गोपनीय राखायच्या त्याच्यावर तुम्ही खुलासे मागणार आणि तो खुलासा करत नसेल तर मोदी गप्प का असा प्रश्न विचारणार, हा शुद्ध मूर्खपणा असतो. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये असे खुलासे देऊन चालत नाही. अनेक गोष्टी गुप्त राखाव्या लागतात. आणि म्हणून मी परत परत सांगतोय की 30 मे रोजी मी जो विषय उपस्थित केला होता त्याचं गांभीर्य यातल्या कोणाला कळलेलं नाही. 30 मेला जे मी म्हटलं होतं की ट्रम्प खोटं बोलतात तेव्हा, ट्रम्प त्या दरम्यान म्हणजे काय असेल 25-26 मे असेल त्यावेळेला ते म्हणाले होते की चीन आणि भारत या दोघांमध्ये जी वादावादी आहे, विवाद आहे, तो मिटवण्यासाठी पाहिजे तर अमेरिका मध्यस्थी करेल, किंबहुना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी विनंतीच मला केलेली आहे, अपेक्षा माझ्याकडून केलेली आहे. आता परत लक्षात घ्या की त्याविषयी नरेंद्र मोदी यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता. भारताचं परराष्ट्र खातं, परराष्ट्र मंत्री, भारत सरकार यांच्यातर्फे याचा इन्कार केला गेला की 24 एप्रिलपासून आज तागायत म्हणजे 30 काय असेल ती तारीख, महिन्याभरात कधीही मोदी आणि ट्रम्प यांच्यात साधा टेलिफोनचा संवादसुद्धा झालेला नाही. त्यामुळे मोदींनी भारत चीन वादामध्ये अमेरिकेला किंवा ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंती करणं केवळ अशक्य आहे, हा खुलासा आला होता. पण मोदी काही बोलले नव्हते आणि ते मला खटकलं होतं. आणि म्हणून मी एक जुना संदर्भ दिला होता, ज्यांना अगदी काय म्हणा औत्सुक्य असेल किंवा चिकित्सक वृत्ती असेल त्यांनी माझा प्रतिपक्षमधला 30 मेचा तो व्हिडिओ मुद्दाम बघावा. त्याच्यात मी या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे की ट्रम्प असं बोलतात. आणि ट्रम्प तेवढंच बोललं नव्हतं. ट्रम्प यांच्या वाक्यामध्ये एक गंभीर शब्द आलेला आहे. ते म्हणाले होते की मोदींचा मूड चांगला नाही आहे, मोदी हे चांगल्या मनस्थितीत दिसत नाहीत, ते रागावलेले दिसतात. हे जे ट्रम्प यांचं विधान होतं हे अतिशय गंभीर होतं. आणि तो इशारा ट्रम्प एक प्रकारे चीनला देत होते की टिवल्या बावल्या करू नका, भारताचा पंतप्रधान तुमच्या टिवल्या बावल्या आणि गंमत जम्मत ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे. आणि ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घेतली तर लडाखमध्ये चाललेला जो काय प्रकार होता तो किती गंभीर होता हे समजू शकेल. आणि तेच मला त्या 30 मेच्या व्हिडिओतून सुचवायचं होतं की LAC कधीपासून आहे, LACवर वाद कुठले आहेत, तिकडे उंचवटे किती आहेत, दऱ्या किती आहेत, तलाव कुठे आहे, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी असतात, त्या सामान्य माणसासाठी नसतात. सामान्य माणसासाठी चीन हा परका देश आहे, भारत हा आपला देश आहे, दोन्हीकडच्या सेना एकमेकासमोर येऊन उभ्या आहेत आणि सीमेवरून वाद आहे. तर युद्ध होणार का, नसेल तर चकमक होणार का, रक्त सांडलं जाणार का,
हा विषय सामान्य जनतेसाठी चर्चेचा असतो. बाकी ते युद्धनीती काय आहे, अमुक काय आहे, तमुक काय आहे, तिथे उंचवटे कसे आहेत, भौगोलिक प्रदेश कसा आहे, त्याचा इतिहास काय आहे, याच्याशी फारसं जनतेला, सामान्य श्रोता वाचक याला कर्तव्य नसतं. त्यामुळे याच्यात काय होण्याची शक्यता आहे, यातलं गांभीर्य किती आहे, याचं विश्लेषण व्हायला पाहिजे. आता सांगतायत 75 साली, 45 वर्षानंतर काय काय चाललं, 67 साली, 62 साली, हा विषय दुय्यम आहे. मी तेव्हाही एक गोष्ट वारंवार सांगत आलो की आपले माजी सरसेनापती आणि आता जे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत, जनरल व्ही के सिंग, हे एक वाक्य लडाखच्या संदर्भात बोलले होते आणि ते फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ते 62मध्ये काय झालं आम्हाला मान्य आहे, नेहरूंनी हाय खाल्ली होती आणि 28,000 चौरस किलोमीटर इतका प्रदेश चीनला नेहरूंनी न लढता आंदण देऊन टाकला. ती 62ची गोष्ट वेगळी होती. 62 साली या देशाचा पंतप्रधान आपला जवाहरलाल नेहरू होते. आज जवाहरलाल नेहरू पंतप्रधान नाहीत. आजच्या पंतप्रधानाचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि त्याने खूप मोठा फरक पडतो असं जनरल व्ही के सिंग म्हणालेले. व्ही के सिंग हा माणूस स्वतः सेनापती होता, भारतीय सेना दलाचा प्रमुख होता आणि तोच आज राजकारणात किंवा एक मंत्रिपदावर आहे, सरकारमध्ये आहे, शासकीय निर्णय प्रक्रियेत आहे. तो ज्या वेळेला म्हणतो की आज नेहरू नाहीत तर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो अर्थ असा आहे की नेहरूंनी जशी माघार घेतली, शेपूट घातली, तशी शेपूट घालणारा पंतप्रधान आज देशात नाही. देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीसारखा खमक्या आणि धाडसी पंतप्रधान करतो आहे. त्यामुळे लडाख हा प्रकार टिवल्या बावल्या करणं इतका सोपा नाही, हे चीनला कळणं आवश्यक होतं. कारण व्ही के सिंग हा एका बाजूला राजकारणी असला तरी त्याचा पूर्व इतिहास हा सैन्याचा आहे. त्याला लडाख म्हणजे काय माहिती आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे सूचक गोष्टी होत्या आणि म्हणून मी म्हटलं होतं की ट्रम्प खोटं बोलतात तेव्हा. याचं कारण 370 कलम हटवण्याच्या सुमाराला सुद्धा ट्रम्प असंच आगाऊपणे बोलले होते किंवा त्यांच्यावर खोटेपणाचा आरोप झाला होता. पण ट्रम्प यांच्या त्या वक्तव्याने भारतातले मोदी विरोधक किंवा काश्मीरचा प्रश्न तसाच कुजत ठेवण्यासाठी कायम राबलेली काँग्रेस आणि डावे पक्ष यांना गाफील ठेवण्याचं काम ट्रम्प यांच्या त्या विधानाने केलं होतं. तसंच पाकिस्तानला सुद्धा गाफील ठेवण्याचं काम ट्रम्प यांच्या त्या विधानाने केलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 10-12 दिवसामध्ये भारतीय संसदेमध्ये काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 कलमाचा खात्मा करणारा प्रस्ताव आला, मंजूर झाला, विषय संपला. तोच विषय जो आहे तो आजच्या लडाखच्या संदर्भात सुद्धा आहे. कारण 370 आणि 35A हटवल्यानंतर काश्मीरचे जे 2 तुकडे पाडण्यात आले त्यातला एक तुकडा जो आहे तो लडाख आहे. त्याला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे आणि लडाखचा काही भाग ज्याला अक्साई चीन म्हणतात तो चीनच्या कब्जात आहे. जसा POK आपण म्हणतो, पाकव्याप्त काश्मीर, तसाच अक्साई चीन हा मूळच्या जम्मू काश्मीर राज्यातला काही जमिनीचा हिस्सा हा आजसुद्धा चीनच्या कब्जात आहे. त्यामुळे भारत जर पाकव्याप्त काश्मीर घेणार असेल तर त्याच्यात अक्साई चीन येतो आणि म्हणूनच अक्साई चीन हा खरा लडाखचा विषय आहे. आपली भूमी जाणार का, जी आपण भारताकडून नेहरूंच्या काळात बळकावलेली आहे, ती मोदींच्या काळात परत जाणार का, या चिंतेने चीनला ग्रासलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर चाल करून येण्याआधी आम्हीच तुमची कुरापत काढतो असे डावपेच चीन खेळतो आहे. आणि त्याचा जो खेळ गेली 2-2.5 महिने चालला होता त्याचा परिपाक सोमवारी आपल्याला बघायला मिळाला.
मात्र चीनची ही अपेक्षा नव्हती की भारतीय सैनिक त्यांच्याशी हातघाईची लढाई करतील. हा 2 महिने चाललेला तमाशा दोघांनी ठरलेल्या जागी माघार घ्यायची हे चर्चेतून ठरलं असताना जेव्हा चीन सैनिक ठरल्या जागेवरून मागे जाताना टंगळमंगळ करायला लागले तेव्हा त्याची चौकशी करायला एक छोटी पार्टी 8, 10, 15 जवानांची 20 जवानांची घेऊन हा कर्नल बाबू तिथे गेला आणि तिथे ती हातघाईची लढाई झाली आहे. ती खरी तर लढाई नाही, त्याला धक्काबुक्कीच म्हणता येईल, पण ती इतकी हातघाईची झाली की दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेलेत. पण हा चीनसाठी सगळ्यात गंभीर इशारा आहे की तुमच्या हुलकावण्यांना मी भीक घालत नाही. जर तुम्ही वेळच्या वेळी आवरलं नाही तर भारताला लढाई करावी लागेल आणि भारत लढाईला सज्ज आहे. हा कालच्या सोमवारच्या घटनेचा अर्थ आहे. आणि म्हणून चीनमध्ये जी अस्वस्थता आहे, त्यांचे किती जवान मारले गेलेत त्याविषयी सुद्धा चीन बोलायची हिम्मत करत नाही आहे. तेवढाही प्रामाणिकपणा दाखवत नाही की आपल्याला आपण दुखावलो आहे, भारताचा हल्ला आहे असं चीन म्हणतो. पण भारताच्या हल्ल्यामध्ये सपोज भारताने आगाऊपणा केला असेल तरी तुमचे किती मेलेत ते सांगा ना. आम्ही सांगतोय भारताचे 20 जवान गेले, मारले गेले हे आम्ही सांगतोय. तुम्ही तुमचे सांगायला का घाबरता? जर भारत आक्रमक आहे तर त्याच्यात बळी पडलेले चीनी सैनिक असणार, मग ते सांगायचं चीन का टाळतोय? याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्यायला लागेल. ट्रम्प यांचं विधान अतिशय गंभीर होतं. चीनला त्याचा आशय कळला नाही की भारत आणि मोदी हे गंमत जम्मत करण्याच्या मूडमध्ये नाहीत असं ट्रम्प यांना म्हणायचं होतं आणि तो चीनसाठी इशारा होता. पण तो ना इथल्या चीनला कळला, ना भारतातल्या चीनप्रेमी किंवा चिनी राष्ट्रवाद्यांना कळला. म्हणून राहुल गांधी प्रश्न विचारत आहेत की मोदी गप्प का? मोदी गप्पच असतात. कारण केव्हा गप्प बसायचं हे मोदींना कळतं. हे राहुलना कळलं असतं तर कदाचित गेल्या लोकसभा निवडणुकीत 1 वर्षापूर्वी मोठा फरक आपल्याला बघायला मिळाला असता. कारण राजकारणामध्ये आणि मुत्सद्देगिरीमध्ये काय बोलावं हे कळत नसलं तरी केव्हा बोलू नये आणि केव्हा गप्प बसावं हे कळणं आवश्यक असतं. त्यामुळे मुद्दा असा आहे मित्रांनो की हा विषय इथे संपलेला नाही. चीनचं जे डेस्परेशन आहे, चीन जो रडकुंडीला आणि घायकुतीला आलेला आहे, याचं कारण चीनची चिनी समुद्रामध्ये कोंडी झालेली आहे. ती एका बाजूला कोंडी होते आणि त्याच वेळेला जर भारत अक्साई चीन आणि लडाख या भागातून चीनची कोंडी करायला लागला तर काय होईल हा चीनला भेडसावणारा प्रश्न आहे. आणि त्यासाठी भेदरलेला जसं डुक्करसुद्धा सिंहाच्या अंगावर हल्ला करतं तसा चीनने हा उद्योग केलेला आहे. आणि चीनला तो महाग पडल्याशिवाय राहणार नाही. महाग पडणार चीनला. जे आकडे आपण बघतोय, कोण म्हणतो 35 चिनी मेलेत, कोण म्हणतो 50 चिनी मेलेत. याचा अर्थ नुसत्या हातघाईच्या लढाईत सुद्धा चीनला मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. चीनला मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. कारण ट्रम्प काय म्हणतात त्यातला इशारा चीन समजू शकला नाही. जगाला ट्रम्प खोटं बोलतात असं वाटलं. अगदी भारताने सुद्धा ट्रम्प खोटं बोलतायत म्हटलं, पण ट्रम्प खोटं बोलत नव्हते. जो चीन विरुद्ध एक जागतिक आघाडी तयार होते त्यामध्ये ट्रम्प आहेत, तसे इतर शेजारी चीनचे शेजारी देश आहेत आणि त्या सगळ्यांची एक संयुक्त एक रणनीती ठरते आणि त्यानुसार प्रत्येकजण आपला खेळ करतोय.
तर ट्रम्प यांचं विधानसुद्धा त्या डावपेचाचा एक भाग असू शकेल अशी शंका मी 30 मे रोजी व्यक्त केली होती की ट्रम्प असं बोलले की त्यांची टिंगल होणार आणि चीन ते गंभीरपणे घेणार नाही आणि चीन आघाडी करतो हे जगाला दिसावं, हा एका रणनीतीचा भाग असू शकतो, एका रणनीतीचा भाग असू शकतो. आता गंमत अशी आहे मित्रांनो की मी सगळंच आत्ता सांगणार नाही, कदाचित दुसरा व्हिडिओ मी याच्यानंतर लवकरच तुम्हाला पेश करीन. जाण्यापूर्वी मी एक तुम्हाला सूचक इशारा देतो, धागा देतो, दुवा देतो, त्याच्यावर विचार करा. काल दिवसभर मंगळवारी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, पंतप्रधान परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, जयशंकर यांच्या बैठका झाल्या. भारताचे सरसेनापती, सर्व दलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्याशी पंतप्रधानांची भेट झाली किंवा इतर सगळ्या नेत्यांच्या बैठका चालू होत्या. या सगळ्यावर चर्चा चालू होत्या, बातम्या येत होत्या. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही चॅनेलला, कुठल्याही पत्रकाराला, कुठल्याही त्यातल्या जाणकारांना का दिसली नाही किंवा का बघता आली नाही, याचं मला कोडं पडलेलं आहे, याचं मला कोडं पडलेलं आहे. अशी कुठची गोष्ट होती की कुठल्याही चॅनेलला डिफेन्स एक्सपर्टना, पत्रकारांना, संपादकांना, विश्लेषकांना बघता आली नाही, किंबहुना ती गोष्ट दिसलेलीच नाही. आणि ती दिसत का नाही याविषयी यातल्या कोणी साधा उल्लेख बातम्यांमध्ये किंवा विश्लेषणात का केला नाही, हे मला पडलेलं कोडं आहे. त्या न दिसलेल्या गोष्टीचं नाव अजित डोभाल असे. अजित डोभाल देशाचे संरक्षण सल्लागार, सुरक्षा सल्लागार. सर्जिकल स्ट्राईक झाला, अजित डोभाल पुढे होते, दिसत होते. त्यांच्या आणि पंतप्रधानांच्या, सेनादलाच्या प्रमुखांच्या बैठका झाल्या होत्या. हवाई हल्ला बालाकोटचा आठवतं? सगळ्या सेनादलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री वगैरे वगैरे, पंतप्रधान यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये अजित डोभाल होते. मग 370 कलम, संसदेत ते कलम काढलं जात होतं आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला अजित डोभाल हे काश्मीरच्या कर्फ्यूमध्ये फिरताना दिसले होते. मग सोमवार नंतर जिथे आपले 20 जवान शहीद झालेत, चीनचे जवळजवळ 35 ते 50 सैनिक मारले गेलेत, एवढा मोठा संरक्षण विषयक किंवा सुरक्षा विषयक पेच प्रसंग उभा राहिला आहे. अशा वेळेला अजित डोभाल कुठे आहेत? अजित डोभाल कुठे आहेत? पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, सर्व सेना दलांचे प्रमुख यांच्या बैठका चाललेल्या आहेत, विचार विमर्श चालू आहे, सल्ला मसलती चालू आहेत. पण त्याच्यात डोभाल कुठे दिसले नाहीत, त्यांच्या नावाचा उल्लेख कुठे आलेला नाही. मग अजित डोभाल कुठे आहेत? ते आत्ता काय करतायत? हे सगळ्यात मोठं कोड आहे मित्र, हे सगळ्यात मोठं कोड आहे. सगळ्या गोष्टी मी बोलून दाखवणार नाही मित्रांनो. मला माहीत नाही मी बोलतोय हे देशाच्या सुरक्षेला उपकारक असेल किंवा नसेल, त्यामुळे अनेक गोष्टी डोक्यात येतात त्या मी बोलून दाखवत नाही. पण एक प्रश्न मी विचारीन की या एवढ्या मोठ्या पेच प्रसंगात अजित डोभाल कुठे आहेत, काय करतायत, ते नेमके कोणाबरोबर आहेत, ते कुठल्या सल्ला मसलतीत गुंतलेले आहेत, ते कुठचे डावपेच आखतायत, कुठली रणनीती आखतायत, अजित डोभाल कुठे आहेत? या नंतरच्या व्हिडिओत मी याविषयी थोडाफार मला वाटतो तो खुलासा करीन. पण मला वाटतं ते सगळं सांगणार नाही. याचं कारण
मला किती समजतं यापेक्षा किंवा मला वाटतं त्यांनी जर देशाच्या सुरक्षेला इजा होणार असेल अशी कुठलीही गोष्ट मी बोलणार नाही. पण एक चिकित्सा म्हणून, कुतूहल म्हणून, शंका म्हणून हा विषय तुमच्यासमोर ठेवला की अजित डोभाल कुठे आहेत. मित्रांनो, आज इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्रतिपक्ष हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.